मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आलेल्या माहितीनुसार आज जमा करण्यात येत आहे। योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। चर्चा सुरू झालेली आहे की फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार नाही, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही। फेब्रुवारी महिन्याच्या पैशाचे वितरण आज कोणत्याही वेळी सुरू करण्यात येणार आहे, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आधीच म्हटले होते की 8 दिवसामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण लाडक्या बहिणींना करण्यात येणार आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे 8 दिवसाचा कालावधी समाप्त झालेला आहे आणि आता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरणाची सुरुवात होणार आहे, कारण की अर्थ विभागाने 8वा हप्ता वितरित करण्याकरिता महिला व बाल विकास विभागाला निधी वर्ग केलेले आहे आणि म्हणून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून पैसे टाकण्याची सुरुवात होणार आहे। ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेले आहे परंतु अद्याप पैसे मिळालेले नाही, अशा सर्व महिलांना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना किंवा ज्या महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही, तर कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आहे याविषयी सविस्तर पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या महिलांना किती मिळणार आहे, फेब्रुवारी महिन्याचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार आहे हे पाहण्याकरिता या ठिकाणी एक गोष्ट पाहणे आवश्यक आहे। हे समजण्याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही जो अर्ज भरून दिले होते आणि त्यासोबत जे हमीपत्रसुद्धा दिलेले आहे, त्या हमीपत्रामध्ये काय निकष आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। पाहिल्यानंतर कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे, म्हणजे ज्यांना अद्याप पैसे मिळालेले नाही, यापैकी कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झालेला आहे, ज्यांना पैसे मिळत आहे, यापैकी कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहे हे सर्व काही समजणार आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्जदाराचे हमीपत्र हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता मी दिलेल्या हमीपत्रामध्ये काय निकष आहे। माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा अधिक नाही, हे या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता। माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी, हे पहा। हा दुसरा निकष आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही। मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा कमी आहे। मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही। माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही। माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नाहीत। माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही। माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही। आता ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै-ऑगस्टपासून अर्ज केलेले आहे परंतु अद्याप पैसे मिळालेले नाही, तर यापैकी ज्या महिलांचे अर्ज पात्र असतील अशा सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व हप्त्यांचे ₹12,000 मिळतील। ज्या महिलांना डिसेंबर जानेवारीचे पैसे आलेले नाही, अशा महिलांना डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 3 हप्त्यांचे ₹4,500 मिळतील। ज्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळालेले नाही, अशा महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी असे मिळून 2 हप्त्याचे ₹3,000 मिळतील आणि ज्या महिलांना जुलै ते जानेवारीपर्यंत सर्व हप्त्यांचे पैसे मिळालेले आहे, फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे येणे बाकी आहे, अशा महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता ₹1,500 मिळेल। तर पहा, अशा प्रकारे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे, परंतु याप्रमाणे पैसे मिळण्याकरिता
आपण जे हमीपत्र पाहिले आणि त्यामध्ये जे निकष आहे त्या निकषाप्रमाणे ज्या महिलांनी अर्ज भरलेले असेल आणि योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाही, तर हमीपत्रात असलेल्या निकषाप्रमाणे तुम्ही जर अर्ज भरलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांचे पूर्णपणे पालन केलेले आहे, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. आता ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही किंवा जानेवारी महिन्याचे पैसे आलेले नाही, अशा सर्व महिलांना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळतील. ज्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे आलेले नाही, जानेवारी, फेब्रुवारी असे 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळतील. म्हणजेच या सर्व महिलांना ज्यांना डिसेंबरचे आले नाही, जानेवारीचे आले नाही, डिसेंबर, जानेवारीच्या अगोदर सर्व हप्त्यांचे पैसे या महिलांना मिळालेले आहे. तर डिसेंबरचे आणि जानेवारीचे मिळालेले नाही, तर या महिलांनीसुद्धा हमीपत्रामध्ये असलेले निकष आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे असलेले निकष यांचे पालन करत अर्ज भरलेले असतील, तर या महिलांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष आणि हमीपत्र जे दिलेले आहे त्याचे उल्लंघन करत जर तुमचे अर्ज भरले गेले असतील, तर मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे बंद करण्यात येणार आहे. ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे किंवा जे हमीपत्र दिलेले आहे त्याप्रमाणे पात्र नाही, अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येत आहे आणि म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच महिलांना पैसे मिळणार आहे ज्यांनी नियमांचे पालन करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केलेले आहे. म्हणून ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे, अशा सर्व महिलांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला सुरूच राहणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आजपासून पैसे वितरणाची सुरुवात होणार आहे. आज कोणत्याही वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होऊ शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 25, 26, 27 आणि 28 या 4 दिवसामध्ये सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील अशी माहिती आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.